जर तुम्हाला सस्पेन्स, थ्रिलर आणि हॉरर सिनेमे आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आम्ही तुम्हाला अशाच रोमांचक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कलाकृतींची माहिती देणार आहोत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही घरात एकटे असाल आणि या सिरीज किंवा सिनेमा पाहणार असाल तर ऑल द बेस्ट, कारण कधीही काहीही होऊ शकतं. तर चला सेकंदाचाही वेळ न घालवता टॉप हॉरर सिनेमांच्या यादीवर नजर टाकूया. 2024 आणि 25 हे वर्ष हॉरर सिनेप्रेमींसाठी खास आहे, कारण यावर्षी थिएटर ते OTT पर्यंत अनेक हॉरर सिनेमे रिलीज झालेत, तर काही रिलीज होणार आहेत. क्लासिक रिबूट, सायकोलॉजिकल थ्रिलर्स ते हायटेक डिस्टोपियन सारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हे सिनेमे आणि सिरीज पाहिल्यानंतर तुम्ही घरात लाईट्स ऑफ करायला सुद्धा घाबरून जाल. या लिस्टच्या पहिल्या नंबरवर आहे ब्लॅक मिरर सीझन 7. नेटफ्लिक्सची लोकप्रिय अँथॉलॉजी सिरीज ब्लॅक मिररचा 7वा सीझन तंत्रज्ञान आणि मानवांमधील संबंध भयावह पद्धतीने दाखवतो. ही सिरीज तुम्हाला पुन्हा पुन्हा विचार करण्यास भाग पाडण्याची क्षमता ठेवते. दुसऱ्या क्रमांकावर आहे कॅसॅन्ड्रा. ही एक जर्मन सायन्स फिक्शन थ्रिलर सिरीज आहे, ज्यामध्ये 1970च्या दशकातील एक AI होम असिस्टंट कॅसॅन्ड्रा पुन्हा सक्रिय होतो, पण तो तंत्रज्ञानास खरंच मदत करेल की त्याचा काही वेगळाच अजेंडा असेल, याचा उलगडा या सिरीज मध्ये होतो. तिसऱ्या क्रमांकावर आहे कंपेनियन. हा एक सायन्स फिक्शन थ्रिलर सिनेमा आहे, जो हळूहळू टेरिफिक होत जातो. एक वीकेंड ट्रिप, मित्रांची मजा आणि एक पाहुणा. सस्पेन्स आणि टेन्शनमुळे हा सिनेमा तुम्हाला शेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवू शकतो. चौथ्या क्रमांकावर येतो तो इट फीड्स. या सिनेमात एक मानसिक रुग्ण आणि तिची आई एका लहान मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात, जिला असे वाटते की तिच्यामध्ये एक अलौकिक शक्ती आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्या मनातली भीती तुमच्या मनाचा ताबा घेऊ शकते. पाचव्या क्रमांकावर आहे खौफ. खौफ ही भारतीय हॉरर सिरीज आहे, जी मधू नावाच्या एका महिलेची कथा सांगते. दिल्लीत एका क्लेशकारक भूतकाळानंतर ती नवीन सुरुवात करू पाहते. ती एका वसतिगृहातील खोलीत राहते. या खोलीत अनेक धोकादायक रहस्य दडली आहेत. ही सिरीज अलौकिक भयपटांमधील अस्पष्ट रेखा अधोरेखित करते. सहाव्या क्रमांकावर आहे नॉस्फेराटू. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला हा गॉथिक हॉरर सिनेमा 2025 मध्येही चर्चेत आहे. यात एक तरुणी आणि वॅम्पायरची गोष्ट पाहायला मिळते, जी फारच रंजक आहे. सातव्या क्रमांकावर आहे सिनर्स. 1932 मध्ये मिसिसिपी डेल्टाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा अमेरिकन हॉरर सिनेमा 2 जुळ्या भावांची कथा सांगतोय, जे त्यांच्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सुरळीत करू पाहतात. दरम्यान त्यांच्या गावातील काही धक्कादायक रहस्य उघड होऊ लागतात आणि सिनेमाचे कथानक आणखी उत्सुकता वाढवते. या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी तुम्हाला एका जागी खिळवून ठेवण्याचं काम करेल. 8व्या क्रमांकावर आहे द लास्ट ऑफ अस सीझन 2. या सिरीजचा दुसरा सीझन जोएल आणि एलीची कहाणी पुढे नेणारा आहे. बुरशीजन्य संसर्गाने त्रस्त असलेल्या जगातील लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष ही सिरीज दाखवते. यात भीतीसोबत विविध भावनांचे मिश्रण आपल्याला स्टोरीशी कनेक्ट करतात. 9व्या क्रमांकावर आहे द श्राउड्स. एक पुरुष आपल्या मृत पत्नीच्या मृतदेहाशी कनेक्ट होण्याकरता तंत्रज्ञान तयार करतो. हा एक बॉडी हॉरर ड्रामा आहे, जो मृत्यू आणि तंत्रज्ञान यांच्यातील संबंध अतिशय भयानक पद्धतीने आपल्या समोर सादर करतो. 10व्या क्रमांकावर आहे द अगली स्टेप सिस्टर. बॉडी हॉरर आणि डार्क फॅन्टसीची भयानक केमिस्ट्री म्हणजे द अगली स्टेप सिस्टर. हा सिनेमा तुमच्या अंगावर काटा आणेल. यात एल्विराचा तिच्या सावत्र बहिणीशी असलेला संघर्ष तुम्हाला खिळवून ठेवेल. यात मोठ्या प्रमाणात रक्तपात पाहायला मिळतो, जो नाजूक मनावर परिणाम करू शकतो. आणि 11व्या क्रमांकावर आहे वुल्फमॅन. एक व्यक्ती त्याची पत्नी आणि मुलीला लांडग्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करता करता स्वतःच लांडगा बनतो, आणि मग काय होतं हे पाहण्यासाठी वुल्फमॅन हा सिनेमा एकदा तरी नक्की पहा. यांपैकी तुम्ही पाहिलेल्या आणि पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या सिनेमा तसेच सिरीजची नावे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा.